धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात 1,55,00,000चा महाघोटाळा, 4 लोकसेवकांना अटक, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या 4 लोकसेवकांनी संगनमत करून तब्बल 1,55,00,000 रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत या कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन सेवार्थ वेतन प्रणालीत बेकायदेशीरपणे फेरफार करत कोणतेही एरियर्स देय नसताना स्वतःच्या बँक खात्यामध्ये खोटा बेसिक एरियर्स जमा करून शासनाची मोठी फसवणूक केली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये फसवणूक आणि शासकीय रकमेच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री उशिरा या 4 संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते त्याच संस्थेत हा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता पुढील सखोल तपास आता धुळ्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे. गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गीर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेश गीर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4 जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते ते 4 लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे. असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे काल रात्री हे 4 आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे.